पोलिसांना राहण्यासाठी घरं नाहीये। बोगस रामदेव बाबा ट्रस्टला हे काम देण्यात आलं। 400 घरकुलं। मान्य राजेश टोपे मंत्री होते, जिल्ह्यात एकही उपजिल्हा रुग्णालय होऊ शकलं नाही। आरोग्य मंत्रीपद मिळूनही आमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची ही वाईट अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी पॉइंटेड प्रश्न मांडणार आहे। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 4 पोलीस स्टेशन आहेत आणि या पोलिसांना राहण्यासाठी घरं नाहीयेत। पत्राच्या घरामध्ये हे सगळे पोलीस कर्मचारी 12 तास 14 तास ड्युटी करणारे राहतात आणि गृहनिर्माण विभागाच्या वतीनं माझ्या विधानसभा मतदारसंघातलं परतूर असेल, मंठा असेल, आष्टी असेल, शेवली असेल किंवा जिल्हाभरामध्ये पोलिसांच्या घराची अवस्था खूप वाईट आहे आणि त्यामुळं पोलीस कर्मचारी असतील, आरोग्य कर्मचारी असतील, वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी यांच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून यांना घर देण्याच्या संदर्भात सरकारनं ठोस असं पाऊल उचललं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माझ्या परतूर नगरपालिकेमध्ये 400 घरकुलं मंजूर झाली होती आणि अध्यक्ष महोदय, म्हाडानं ही घरं बांधली। एक बोगस रामदेव बाबा ट्रस्ट शोधलं अकोल्याचं आणि या बोगस रामदेव बाबा ट्रस्टला हे काम देण्यात आलं। 400 घरकुलं। नगरपालिकेनं त्याचं टेंडर केलं। तत्कालीन नगराध्यक्ष आणि सीओ यांच्या सहीनं 400 घरकुलं बांधले। 400 अध्यक्ष महोदयाचे स्लॅब पडले, खिडक्या दरवाजे तुटले आणि पूर्ण 400 घरं पडली आहेत। घरकुल घोटाळ्यामध्ये 400 सीओ आणि नगरपालिकेच्या सहीनं चेक दिलेले आहेत आणि अकोल्याच्या बोगस रामदेव बाबा ट्रस्टने हे काम केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, याच्यावर एसआयटी नेमवली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही तक्रार केल्यानंतर त्यांनी ही एसआयटी नेमवली, त्याच्यात गुन्हा दाखल केला। मात्र अद्यापपर्यंत रामदेव बाबा ट्रस्टचे जे काही आरोपी आहेत त्यांना अटक नाही। ज्या सीओनी 16 कोटीचा चेक लिहिला सीओ आणि नगराध्यक्षाच्या सहीनं, तर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन या नगराध्यक्ष, सीओ किंवा रामदेव ट्रस्ट 400 घरांचा घोटाळा आहे। 25 वर्ष मंत्री राहिलेले लोक यांनी घरकुलात घोटाळा केला तर 6 वर्ष जेलमध्ये गेले। मात्र या आरोपींना पोलीस का पकडत नाहीत? यांच्यावर कारवाई झालेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। या 400 घरकुलाचे 16 कोटी रुपये शासनानं वसूल केले पाहिजेत आणि नव्यानं म्हाडाच्या माध्यमातून ही घरकुलं बांधली पाहिजेत। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विषयावर पॉइंटेड माझे काही प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, परतूर आणि मंठा, परतूरला आमच्या 2 नॅशनल हायवे आहेत, नेहमी अपघात होतात। मंठ्यालाही नॅशनल हायवे आहेत 2, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आणि संभाजीनगर हैदराबाद। मात्र या दोन्ही शहरामध्ये अपघात झाला तर कुठल्या सुविधा नाहीत। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली। मुख्य सचिव, बांधकाम सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, खात्याचे मंत्री, हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली। अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला। माननीय माजी मंत्री भारती पवार यांनी परतूरचं 100 खाटाचं हॉस्पिटल मंजूर केलं। या ग्रामीण रुग्णालयाला उच्च श्रेणी दर्जा मिळाला। 100 खाटाचं हॉस्पिटल मंजूर झालं। मंठ्याचं 100 खाटाचं हॉस्पिटल मंजूर झालं। वर्षभरात आरोग्य विभागानं किंवा बांधकाम विभागानं पुढची काही कारवाई केली नाही आणि मंजूर झालेलं हे सगळं आता पुन्हा नव्यानं माननीय आरोग्य मंत्री होते, आता बाहेर गेले, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही भेटलो, त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे। दोन्ही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला मंठ्याला 60 कोटी मिळाले होते, परतूरला 60 कोटी मिळाले होते।
मात्र या दोन्ही ठिकाणच्या आरोग्य केंद्र मंजूर होऊनही केंद्रानं पैसा मंजूर करूनही आमच्या राज्याच्या जे काही अधिकाऱ्यांची उदासीनता त्यामुळे हे काही होऊ शकलं नाही। पुन्हा नव्यानं आता हे प्रस्ताव पाठवलेले आहेत। अध्यक्ष महोदय, आपण कोरोनाचं संकट बघितलं। या संकटाच्या काळामध्ये आरोग्य सुविधा कुठल्याही नव्हत्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, या सर्व केंद्रांसाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केंद्र सरकारनं मंजूर केल्यानंतरही त्याला खूप विलंब होतो। शासनानं माननीय मंत्री महोदयांनी आपल्या मार्फत विनंती आहे की याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि केंद्रानं मंजूर केलेला निधी तो तातडीनं हाती घेऊन ती प्रश्न मार्गी लागले पाहिजेत। अध्यक्ष महोदय, वैद्यकीय शिक्षण या विषयावरती मला माझा प्रश्न मांडायचा आहे। जिल्हा रुग्णालय सोडलं, जिल्ह्यावरचं जे काही सिव्हिल हॉस्पिटल सोडलं तर खाली खूप वाईट अवस्था आहे। ग्रामीण रुग्णालय आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत। अध्यक्ष महोदय, आपण कोरोनाच्या संकटातून गेलो। सुदैवानं आमच्या जिल्ह्याला आरोग्य मंत्रीपद मिळालं होतं। मान्य राजेश टोपे मंत्री होते। जिल्ह्यात एकही जिल्हा रुग्णालय होऊ शकलं नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र होऊ शकलं नाही, दवाखान्यामध्ये सिटी स्कॅन मशीन नाही, रक्त तपासण्याचा लॅब नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन देणारा डॉक्टर नाही। म्हणजे आरोग्य मंत्रीपद मिळूनही आमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची ही वाईट अवस्था आहे। कुठं पंखा नाही, कुठं क्वाट मोडके आहेत, संडासचे हंडे आणि सगळे फुटलेले आहेत, अतिशय प्यायला पाणी नाही, अशा प्रकारची ही दुरवस्था ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची अध्यक्ष महोदय आहे। आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण हा जो काही विषय आहे तर या विषयामध्ये दवाखान्यामध्ये एखाद्याला कुत्रा चावलं पेशाळ, लस नाही, साप चावला, लस नाही, एखाद्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, औषधी घेतली, तर त्या ठिकाणी कुठलेही उपचार करण्यासाठी सिव्हिल सर्जन किंवा सिव्हिल हॉस्पिटल शिवाय कुठलीही तिथं व्यवस्था नाहीये। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जे काही औषधी आहेत, सलाईन आहे, इंजेक्शन आहे, रुग्णांना हे सेवा सरकारी दवाखान्यातून मिळाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागाचे काही 2-3 पॉइंटेड मुद्दे आहे माझे। अध्यक्ष महोदय, आमची मराठवाडा विभागाची 13/8/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने मीटिंग झाली आणि या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मीटिंग मध्ये 1632 आदिवासींचे घरकुल मंजूर झाले आणि बाकीचे जे काही कमिटीतले लोक आहेत, या कमिटीतल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या, पण कमिटीचे जे अध्यक्ष आहेत यांनी अद्यापर्यंत सही केली नाही। मी 10 वेळा त्यांच्याशी बोललो की 1632 घरकुल आहेत, आदिवासीसाठी पैसा आहे, सरकार सकारात्मक आहे, मात्र तत्कालीन अध्यक्ष यांनी अद्यापर्यंत सही केली नाही। नवीन आलेले जे काही कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता मी याच्यावर सही करू शकत नाही, कारण ही मीटिंग 13/8/2024 ची आहे। म्हणजे जुने जे काही कमिटीचे अध्यक्ष आहेत ते सही करीत नाही, नवीन म्हणते त्याच्यावर मला सही करायचा अधिकार नाही आणि आदिवासींना या घरकुलाचा लाभ अध्यक्ष महोदय मिळत नाही। अध्यक्ष महोदय, आदिवासींसाठी आपण आदिवासी बांधवांसाठी भूमिहीन शेतकरी जे आहेत यांना स्वाभिमानी सबलीकरण योजनेअंतर्गत शेती खरेदी करण्यासाठी पैसे देतो, एकरी 5 लाख रुपये देतो। तर अध्यक्ष महोदय, कोरडवाहू जमिनीला एकरी आता 8 ते 10 लाखाचा भाव झालेला आहे। बागायती जमिनीला आपण 8 ते 12 हजार रुपये देतो अध्यक्ष महोदय, पण बागायती जमिनी 8,000 किंवा 10,000 बागायती जमीन एकरी मिळत नाही, तर 12 ते 15 हजार रुपये अध्यक्ष महोदय करण्यात यावे। अध्यक्ष महोदय, जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी 1950चा दाखला लागतो, मात्र हा पुरावा कुठेही सापडत नाही आणि म्हणून पुरावा नसल्यामुळं आदिवासींना प्रमाणपत्र मिळत नाही। अध्यक्ष महोदय, सरकारनं याकडे लक्ष द्यावं। आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतो
की आदिवासींचे काही ठराविक जिल्हे सोडले, बहुल ठराविक जिल्हे जर सोडले तर ग्रामीण भागात निधी पैसा असताना सुद्धा आदिवासींना ह्या सवलती मिळत नाहीयेत। या संदर्भात सरकारनं गंभीरपणे विचार करावा। अध्यक्ष महोदय, आपण मला वेळ दिला, धन्यवाद।